नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता पीक विमा वाटप 2025 हे होणार आहे। तर आता याची तारीखही निश्चित झालेली आहे। तर काय तारीख आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर इथे बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना विभागाच्या कडनं इथे ट्विट करून माहिती देण्यात आलेली आहे। इथे बघू शकता खाली एक दिन बाकी प्रधानमंत्री फसल बीमा योजना का स्वर्णिम इतिहास रचने जा रहा है। रबी 2024-25 की बीमा दावा राशि किसानों के बैंक खातों में डीबीटी के माध्यम से पहुंचेगी। म्हणजे आता जो काही रब्बी पिकाचा 2024 आणि 25चा जो काही विम्याची रक्कम आहे विम्याची ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या मार्फत वितरित केली जाणार आहे। तर यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे। म्हणजे तर ही पोस्ट 10 ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे। म्हणजेच नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे हे 11 ऑगस्ट 2025 पासून येण्यास सुरुवात होणार आहे। तर पुढे बघूया तर काय सांगितले। माननीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान एवं राजस्थान के माननीय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जारी करेंगे बीमा क्लेम राशि। तर जे काही आपले केंद्रीय कृषी मंत्री आहे श्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते ही विम्याची रक्कम आहे ती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर ही राजस्थानमध्ये एक इव्हेंट आहे त्यामध्येच 11 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना ह्याचं वितरण केलं जाणार आहे। तर खाली बघू शकता किसानों को मिलेगा भरोसा और बल फसल विमा कराव सुरक्षा कवच पाव। म्हणजे इथे थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या पिकांचा तुम्ही विमा काढून घ्या आणि तुम्हाला म्हणजे एक प्रकारे सुरक्षा कवच तुमच्या पिकांना मिळेल। तर इथे पुढे बघू शकता इथे दाखवण्यात आलेलं आहे एक दिन शेष। तर इथे बघू शकता तिथी 11 ऑगस्ट 2025। तर म्हणजे 11 ऑगस्ट 2025 रोजी इथे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हे मिळणार आहेत। तर पण हे नक्की लक्षात ठेवा की रब्बी 2024 आणि 25चा जो काय आहे पीक विमा त्याचे हे पैसे तुम्हाला मिळणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा।